बी रेडी स्टार्ट. प्रस्तुत खटला आरोपी विरुद्ध महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975चे कलम 8 सह कलम 21 अन्वये शिक्षेपात्र असलेल्या गुन्ह्याचे आरोपांबाबत चालवण्यात आला. फिर्यादी पक्षातर्फे असे कथन आहे की पुणे महानगरपालिका उद्यान विभाग पुणे यांना दिनांक 18/4/2014 रोजी वृक्षतोडीची माहिती मिळाली. त्यानुसार फिर्यादीतर्फे सुनील यांनी पुणे महानगरपालिका हद्दीतील बंगला 32A सोसायटी पुणे येथे जाऊन पाहणी केली. त्या ठिकाणी एक चेरी या वृक्षांची मध्यवेडी 0.50 मीटर, उंची 5 मीटर व अंदाजे 15 वर्षे वरील विस्तार विनापरवाना तोड केल्याचे आढळले. फिर्यादीमध्ये पुढे असे आले आहे की फिर्यादी सुनील यांनी वृक्षतोडीच्या स्थळाचे छायाचित्र काढले, दिसत्या परिस्थितीचा पंचनामा केला आणि त्यानुसार अहवाल सादर केला. त्यानंतर फिर्यादी पुणे मनपाने आरोपीस वर नमूद वृक्षतोड केल्यामुळे त्याला 2 नोटीस पाठविल्या. आरोपीने प्रस्तुत नोटिसीस उत्तर दिले, परंतु सदर उत्तर असमाधानकारक असल्यामुळे फिर्यादी पुणे मनपाने आरोपी विरुद्ध प्रस्तुतचा खटला दाखल केला. परिच्छेद. आरोपीस खटल्यात समन्स काढण्यात आल्यानंतर आरोपी खटल्यात हजर झाला. गुन्ह्याचे दोषारोप आरोपीस मराठीत समजावून सांगितले असता आरोपीस ते समजले. आरोपीने गुन्हा कबूल केला नाही. निशाणी 30 अन्वये आरोपीचे निवेदन नोंदविण्यात आले व त्याचे विनंतीवरून सदरचा खटला आरोपी विरुद्ध पुढे चालविण्यात आला. गुन्हा सिद्ध करण्यासाठी फिर्यादीने स्वतःची साक्ष नोंदवली व कागदोपत्री पुरावा दाखल केला. निशाणी क्रमांक 57 अन्वये आरोपीचे फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम 313(1)(ब) अन्वये तपासणी घेण्यात आली. आरोपीने त्याचे विरुद्ध सर्व बाबी नाकारल्या व तो निर्दोष असल्याचे सांगितले. उभय पक्षांचा युक्तिवाद, खटल्यातील पुरावा व इतर कागदपत्रांचा विचार करता खालील मुद्दे निर्माण होतात. त्यांचे निष्कर्ष कारणमीमांसेसहित नोंदवित आहे. आरोपी विरुद्ध गुन्हा शाबित करण्याकरिता फिर्यादी पक्षाने ही बाब शाबित करणे आवश्यक आहे की आरोपीने अवैधरित्या विनापरवानगी एक चेरी या वृक्षांची तोड केली होती व महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975चे कलम 8(1) सह कलम 21 च्या अन्वये तरतुदीप्रमाणे आरोपी शिक्षेस पात्र आहे. परिच्छेद. गुन्हा सिद्ध करण्यासाठी फिर्यादी सुनील यांनी त्यांचा पुरावा दिलेला आहे. याशिवाय फिर्यादीने प्रस्तुत घटनेचा पंचनामा निशाणी 41, अहवाल निशाणी 42, कार्यालयाने आरोपीस पाठविलेल्या 2 नोटिसा अनुक्रमे निशाणी 43 व 44, पोहोच पावत्या निशाणी 45 व 46 आणि आरोपीचे खुलासा निशाणी 48 व 49 लगत इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. दिनांक 18/5/2015 रोजी ते क्षेत्रीय कार्यालयात काम करीत होते. सदर दिवशी त्यांना माने नामक व्यक्तीचा फोन आला होता. फोनवर त्यांनी त्यांना असे कळवले की सदर ठिकाणावर एका चेरी वृक्ष हे काढण्यात आलेले आहे. माने यांचा फोन आल्यानंतर ते साधारणतः 9 वाजता तेथे गेले. घटनास्थळावर त्यांनी पाहिले की एक चेरीचे वृक्ष विनापरवाना काढण्यात आलेले होते, परंतु त्याबाबतचा कोणताही पुरावा त्या ठिकाणी नव्हता. सदर वृक्षाचे मध्यवेडी साधारणतः 0.50 अशी, उंची 5 मीटर
व वय अंदाजे 15 वर्षे होती. त्यानंतर फिर्यादी यांनी घटनास्थळाचे छायाचित्र काढले. त्या आर्टिकल ए द्वारे प्रस्तुत प्रकरणात दाखल केले. फिर्यादी यांनी 2 पंचांसमक्ष घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा निशाणे 41 तयार केला. मूळ तक्रारदार माने यांचा पंच म्हणून घेतलेले आहे. त्यानंतर सदर घटनेबाबत सविस्तर अहवाल निशाणी 42 तयार केला. त्यानंतर फिर्यादीच्या कार्यालयाने आरोपीस एकूण 2 नोटीस निशाणी 43 व 44 पाठवली. आरोपीस 2 नोटीस पाठवलेल होत्या त्याबाबतची पोहोच पावत्या निशाणी 45 व 46 प्रकरणात दाखल आहे. त्यानंतर प्रस्तुत कृत्याच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल करण्याकरिता वरिष्ठांकडून मान्यता मिळावी याकरिता अहवाल निशाणी 47 सादर केला होता. तो त्यांनी अभिलेखावर दाखल केलेले आहे. प्रस्तुतचे केसेस दाखल करण्याकरिता आयुक्तामार्फत दिनांक 16/1/2009 रोजीचे अधिकाराची छायांकित प्रत अभिलेखावर दाखल आहे. आरोपीने नोटीस संदर्भात दिनांक 27/5/2015 आणि 30/5/2016 रोजी खुलासा आमच्या कार्यालयात दाखल केलेले आहे. त्यानंतर आरोपीने सदर नोटीसला खुलासा निशाणी 48 व 49 सादर केला. परिच्छेद आरोपीतर्फे घेण्यात आलेल्या उलट तपासामध्ये फिर्यादीने हे मान्य केले आहे की सदर घटनास्थळ हे आरोपीच्या मालकीची नाही याबाबत फिर्यादी यांना माहीत आहे. दिनांक 13/7/2014 रोजी मोहन जोजन यांनी पुणे मनपाकडे घरासमोरील वाढलेली रानटी झाडे काढण्याकरिता अर्ज दिला होता. फिर्यादी यांना आरोपी यांनी निशाणी 14 वर दिनांक 9/6/2016 रोजी दाखल केलेल्या दस्तापैकी दस्त क्रमांक 4 मान्य केला. सदरचा दस्त हा मोहन जोजन यांनी त्यांचे कार्यालयास घरासमोरील वाढलेली रानटी झाडे काढण्याबाबत परवानगी मिळावी याकरिता दिलेला होता. सदर अर्जाच्या अनुषंगाने केवळ झाडांच्या फांद्या छाटण्याकरिता कार्यालयामार्फत परवानगी मिळालेली होती. सदरचा अर्ज आणि त्यावरील आदेश हा मूळ फिर्याद सोबत अभिलेखावर दाखल केलेला नाही. सदर अर्जामध्ये वृक्षामुळे त्यांच्या घराला धोका निर्माण झाला आहे असे फिर्यादी यांनी नमूद केले आहे. स्टॉप.